फोटो निकाल देता हूँ। ओके सर। 8 सप्टेंबरला खार पोलीस स्टेशनला एक घटना रिपोर्ट झालेली होती, ज्यामध्ये जे विक्टिम आहे त्यांना पोलीस सांगून 2 इसमांनी ज्यावेळी ते ATMला कॅश जमा करण्यासाठी आलेले होते, हा कॅनरा बँकचे ATM आहे 16th रोड खारला, त्यावरून त्यांना सांगितले की ते पोलीस आहे, क्राईम ब्रांचवरून आलेले आहे आणि त्यांची चौकशी करायची आहे, त्यांच्याकडे कॅश बॅगमध्ये आहे ते कशा आले। त्यानंतर त्यांना एक गाडीमध्ये बसवले आणि थोडी वेळ त्यांना फिरवले आणि त्यानंतर त्यांचे बॅगमध्ये जे कॅश आहे ते बॅगसोबत घेऊन ते पळून गेले आणि ह्यांना बाहेर काढले। त्यानंतर खार पोलीस स्टेशनची टीमने तपास सुरू केले आणि त्यामध्ये आम्हाला तांत्रिक विश्लेषण तसेच फील्डवर आणि CCTV पाहणीवरून असं निष्पन्न झाले की एक आरोपी आहे ते सिंधुदुर्गला आहे, त्यांना आम्ही बाईकसोबत पकडले आणि त्यानंतर अजून 4 आरोपी त्यांच्यासोबत होते, त्यांना पण पकडले आणि टोटल 5 लाख गेलेले होते। त्यामध्ये जवळपास आम्ही 60-70% माल हस्तगत करण्यात आलेले आहे। तसेच जे गाडी होते ज्यामध्ये त्यांनी हा गुन्हा केलेले होते, तो कार त्यांनी ॲक्च्युली रेंटलवर घेतलेले होते आणि त्याबद्दल पण आमची तपास चालू आहे। तसेच जे गुन्हेगार आहे 5 गुन्हेगार आहे, त्यामध्ये 2 गुन्हेगार आहे ज्यांचे पूर्वीचे रेकॉर्ड आहे, त्यामध्ये एकवर पूर्वीचे 8 गुन्हे आहे संदेश मालाडकरवर आणि त्यांचे दुसरे आरोपी प्रफुल्ल मोरे त्यांच्यावर मागच्या 2 गुन्हे आहे। सर यात कुठलाही आरोपी पोलीस आहेत का? पोलिसांच्या बतावणीवर अशा प्रकारचे गुन्हा यापूर्वी सुद्धा दाखल होते? हा नकली पोलीस बोलून असा त्यांनी कृत्य केलेले आहे, हा पोलीस नाही आहे, ते क्रिमिनल्स आहे आणि जुने रेकॉर्ड आहे त्यांचे, ते अजून त्यांच्यावर पुढे अजून सेक्शन त्यामध्ये वाढवले जाईल ऑर्गनाइज्ड क्राईमच्या आणि तसेच त्यांना कोर्टमध्ये प्रेझेंट केलेले आहे आणि त्यांची आम्हाला कस्टडी रिमांड मिळाली आहे आणि असं पॉसिबल आहे, शक्यता आहे की पुढील चौकशीमध्ये तपासामध्ये अजून पण त्यांनी काही गुन्हे केलेले आहे बतावणीचा, तो पण निष्पन्न होण्याची शक्यता आहे।